बीडमधील आश्रमशाळेच्या संस्थाचालकाची गुंडागिरी समोर आलेली आहे। शाळेच्या कामासोबतच घरी धुणी भांडी आणि शेतात खुरपणी करण्यास भाग पाडल्याचा आणि नकार दिल्यानं 6 महिन्यांचा पगार रोखल्याचा आरोप महिला कर्मचाऱ्यानं केला। धक्कादायक म्हणजे तक्रार करण्यासाठी समाज कल्याण कार्यालयात गेलेल्या महिलेच्या पतीला संस्थाचालकाने अधिकाऱ्यांसमोरच मारहाण केलेली आहे। या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। शिवी द्यायची ना म्हणतो मी। शिवी आधी माहिती आहे का? शिवी द्यायची मग काय? शिवी द्यायची नाही म्हणून सांगितलं ना? शिवी द्यायची ना। ऑफिस आहे, आज ऑफिस आहे, ऑफिस आहे। तुम्ही आल्या शिवी दिली मला। हा, मी गपचे बसलेलो आहे, मी शांत बसलेलो इथे येऊन। पहिले 7 लाख रुपये भरलेले, आता 7-8 लाख दी, नाही तर मग शाळेत तुला रानात खुरपायला कामाला जावं लागेल, नाही तर घरी बंगल्यावर कामाला यावं लागेल, भांडे कपडे धुवायला। मी म्हणलं माझी ती लेडीज आहे, मी पाठवू शकत नाही, मी काय राजीनामा द्यायला तयार नाहीये। म्हणून मी प्रशासनाकडे किंवा पोलीस प्रशासनाकडे नाही तर मंत्री महोदयाकडे तात्काळ हे मागतो की मला न्याय मिळावा। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।